नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 8वी गणित प्रकरण पहिला परिमेय व अपरिमेय संख्यामधील सराव संच 1.3 सोडवणार आहोत। प्रश्न बघा, खालील परिमेय संख्या दशांश रूपात लिहा। त्याच्यातलं पहिला उदाहरण आहे 9/37। ही संख्या आपल्याला दशांश रूपात लिहायची आहे। तर दशांश रूपात लिहिण्याकरता आपल्याला या 9 ला 37 ने भागावा लागेल। मग 37 ने भागायचे आहे तर आपल्याला 37 चा पाढा येणे अनिवार्य आहे। तर 37 चा पाढा जर आपल्याला येत नसेल तर अगोदर आपण 37 चा पाढा तयार करून घेऊ। तर बघा 37 चा पाढा तयार करते वेळी 37 एके 37, तर 37 लिहिले। त्यानंतर बघा इथं 7 आहे, तर अगोदर आपल्याला 7 चा पाढा येतो। मग 7 चा पाढा लिहून घ्या। 7 एक 7, 7 दुने 14, 14 4 आणि दशक स्थानचे अंक आपण इकडे लिहू। त्यानंतर 7 एक 7, 7 दुने 14, 7 त्रिक 21 1, इकडे 2, 7 चौक 28, 7 पाच 35 5, इकडे आपण 3 लिहू। 7 छकून 42, 42 2, 7 7 49, 7 8 56, 7 9 63 आणि 7 10 70। तर बघा आपण एकक स्थानचे संख्या लिहिले आहेत आणि दशक स्थानचे संख्या आपण या साईडला लिहिले आहेत। त्यानंतर इथे 3 आहे, तर आता आपल्याला 3 चा पाढा म्हणून घ्यायचा आहे। 3 1 3, 3 दुने 6 अधिक 1 7, 3 तिरी 9 आणि 2 10 11, 3 चौक 12 अधिक 2 14, 3 पाची 15 अधिक 3 18, 3 छक 18 अधिक 4 22, 3 7 21 अधिक 4 25, 3 8 24 अधिक 5 29, 3 9 27 अधिक 6 33, 3 10 30 अधिक 7 37। तर अशा प्रकारे आपण अगदी एका मिनिटामध्ये 37 चा पाढा तयार केलेला आहे। नंतर आपल्याला 9 ला 37 ने भागावायचे आहे। तर बघा 9 मध्ये 37 ने डायरेक्ट भाग जातो का नाही, तर अगोदर आपण 0 ने भाग देऊ। 0 0, तर 9 मधून 0 गेले उरले किती 9। मग 9 0 ने भाग दिल्यानंतर बघा इथं अगोदर आपण दशाचा पूर्णांक देऊ आणि भागाकारात पण दशाचा पूर्णांक लिहून घेऊ। नंतर इथं आपण 0 लिहू। दशाचा पूर्णांकानंतर आपण किती 0 घेऊ शकतो, म्हणून आपण 1 0 घेतला, त्यामुळे पुन्हा आपण इथे 1 0 घेऊ। इथे 0 घेतल्यानंतर बघा आता आपल्याला 37 चा पाढा 90 येईपर्यंत म्हणायचा आहे। तर 37 1 37 आणि 37 दुने 74 होतात आणि 37 त्रिक 111, तर 111 90 पेक्षा मोठी संख्या आहे, म्हणून आपण 37 दुने 74 घेऊ। मग 90 मधून 74 वजा करा, राहिले किती उरले 16। 16 मध्ये पण भाग जातो का नाही, त्यामुळे आपण परत इथं 1 0 घेऊ आणि पुन्हा इथं आपण 0 लिहू। त्यानंतर 160, मग 160 मध्ये 37 ने डायरेक्ट भाग जातो का नाही, तर 4 ने भाग जातो 148, मग भागाकारामध्ये 4 आणि इकडे 148। मग 160 मधून आपण 148 वजा करू। 160 मधून 148 वजा केल्यास राहतात किती, तर उरले 12। त्यामुळे परत आपण इथे 0 घेऊ, परत इथे 0 घेऊ। आता झाले 120। मग 120 मध्ये पण 37 ने पूर्ण भाग जातो का नाही, तर 37 त्रिक 111, 3 न भाग जात आहे 111। मग 120 मधून आपण 111 वजा केलो। 111 वजा केल्यास उरले किती 9 उरले। परत आपण इकडे 0 घेतलं, इथं पुन्हा 0 लिहिलं। त्यानंतर बघा पुन्हा इथंही 90 झाले, इथं पण 90 झाले। त्यानंतर बघा परत इथं 2 ने भाग जाईल, 37 दुने 74, उरले किती तर 16, पुन्हा 0 लिहा। म्हणजे इथून बघा इथून अंकांची पुनरावृत्ती होत आहे। अंकांची पुनरावृत्ती होत असताना कोणत्या अंकांची पुनरावृत्ती होत आहे, तर 2 4 3 या अंकांची पुनरावृत्ती होत आहे।
ह्याचा आन्सर मग काय येईल तर बघा 0.243 243 243 असं आन्सर येईल. त्यामुळे याचं मग उत्तर काय होणार तर याचं उत्तर होणार बघा 9/37 बरोबर 0.243 आणि या अंकांची पुनरावृत्ती होत आहे त्यामुळे यांच्या डोक्यावर आडवी रेषा. लक्षात ठेवा एकाच अंकाची जर पुनरावृत्ती होत असेल तर त्याच्या डोक्यावर आपल्याला बिंदू द्यायचा आहे, टिंब द्यायचा आहे आणि एकापेक्षा जास्त अंकांची पुनरावृत्ती होत असेल तर त्यांच्या डोक्यावर आपल्याला आडवी रेषा द्यावयाची आहे. त्यानंतर आपला दुसरा उदाहरण आहे बघा 18/42. तर यामध्ये आपल्याला 42चा फाळा येतो काय तर 42चा फाळा येत नाही, परंतु आपण याला अगोदर संक्षिप्त रूपात लिहू शकतो. म्हणजे 18 आणि 42 मध्ये 6ने भाग जाते. 18 आणि 42 मध्ये कितीने भाग जाऊन राहिला 6ने. तर मग अगोदर संक्षिप्त रूपात त्याचे मांडणी करून घेऊ. तर बघा sin 3 18 आणि sin 7 42 म्हणजे याचे संक्षिप्त रूप होईल 3/7. तर आपण 3/7चं उत्तर काढलं तर त्याचा पण उत्तर सेम 18/42चा जो आहे तोच उत्तर आपल्याला मिळणार. मग आता आपल्याला याचं उत्तर काढावयाचं आहे. तर 7/3 इथं पण 3 मध्ये 7 भाग जातो का नाही तर अगोदर आपण 0चा भाग देऊ. 0तून भाग दिल्यानंतर बाकी किती राहिले 3. त्यानंतर आपण इथं दशांश अपूर्णांक देऊ. इथं दशांश अपूर्णांक दिल्यामुळे आपण इकडे 0 वाढव घेतो. इथं 0 लिहिलं त्यामुळे इथं लिहिलं. आता संख्या किती झाले 30. मग 7ने 30 मध्ये भाग जातो का नाही जात, परंतु 7/28. मग 30 मधून 28 गेले राहिले किती 2. परत इथं आपण 0 घेऊ, इथं पण 0 घेऊ. आता झाले किती 20. 20 मध्ये 7चा निशेष भाग जातो काय तर नाही जात. तर मग 7 × 7 7 × 14. 20 मधून 14 वजा केल्यास राहिले किती 6. परत आपण 0 घेऊ, इथं पण 0 घेऊ. आता संख्या झाली 60. मग त्यानंतर कितीने भाग जातो 8ने. 7 × 8 = 56. मग 60 मधून आपण 56 वजा केलेच राहिले किती 4. परत 0ने भाग देऊ, इथं पण 0 येईल. त्यानंतर 5ने भाग जाईल. 7 × 5 = 35. 40 मधून 35 गेले राहिले किती 5. परत आपण 0ने भाग दिलं. आता झाले 50. 7 × 7 = 49. बाकी उरले किती 1. परत 0ने भाग देऊ झाले किती 10. 7 × 1 = 7. 10तून 7 गेले राहिले किती 10 मधून 7 वजा केले राहिले किती 3. परत 0 घेतलं राहिले किती 30. इथं पण 30 आहे, इथं पण 30 आहे म्हणजे परत का होणार अंकांची पुनरावृत्ती होणार. आता 30 आहे म्हणजे परत 4ने भाग जाणार. 7/28 उरले किती तर 2. पुन्हा 0ने भाग झाले 20 झाले. पुन्हा 2ने भाग जाणार. अशा प्रकारे अंकांची पुनरावृत्ती होणार. म्हणून याचं उत्तर काय येणार तर 18/42 बरोबर 0.42857 आणि यांच्या डोक्यावर बार. नंतरचा प्रश्न आहे 9/14. मग या 9ला आपल्याला 14ने भागावायचं आहे. तर 14 मध्ये 9ने डायरेक्ट भाग जातो का नाही तर अगोदर आपण 0ने भाग देऊ. उत्तर किती येणार 9. मग इथं आपण दशांश पूर्णांक देऊ त्यामुळे इथं पण दशांश पूर्णांक द्यायचं आणि दशांश पूर्णांकानंतर आपण किती पण 0 घेऊ शकतो म्हणून आपण इथं 0 घेतलं त्यामुळे ही संख्या किती झाली 90. मग 14चा फाळा आपल्याला म्हणायचा आहे तर 14 × 1 = 14 14 × 2 = 28 14 × 3 = 42 14 × 4 = 56 14 × 5 = 70 आणि 14 × 6 = 84. 6ने भाग जात आहे 14 × 6 = 84. 90 मधून 84 वजा केले उरतात किती तर 6. मग परत 0ने भाग देऊ होतील इथं 60. पुन्हा 14चा फाळा 60 येईपर्यंत म्हणा. 14 × 1 = 14 14 × 2 = 28 14 × 3 = 42 14 × 4 = 56. 4ने भाग जाऊन राहिला आहे 14 × 4 = 56.
मग 60मधून 56 गेले, राहिले किती 4. परत शून्याने भाग दिलं, आता झालं किती 40. आता कितीने भाग जाणार 2ने. 14 1 14, 14 2 28 आणि 14 त्रिक 42 होते, त्यामुळे 2ने भाग जाणार. 14 2 28. 40मधून आपण 28 वजा केले तर राहतात किती 12. मग परत आपण शून्याने भाग दिलं तर होतात 120. त्यानंतर पुन्हा कितीने भाग जाणार तर 8ने भाग जाणार. 14 8 112. 14 8 112. 120मधून 112 वजा केल्यास राहिले किती 8. म्हणजे परत त्यानंतर परत शून्याने भाग दिलं तर किती झालं 80. मग कितीने भाग जाणार तर 5ने जाणार. 14 5 70. 14 5 70. 80मधून 70 गेले, उरले किती 10. पुन्हा आपण शून्याने भाग देऊ तर किती होणार 100. मग कितीने भाग जाणार तर 7ने भाग जाणार. 14 7 98. 14 7 98. 100मधून 98 गेले, उरले किती तर 2. परत आपण शून्याने भाग देऊ, आता झाले किती 20. मग परत 1ने भाग जाणार. 14 1 14. 20मधून 14 वजा केलेच, उरले किती 6. तर बघा इथं पण 6 उरले होते आपले, इथं पण 6 उरलेले आहेत. मग यामध्ये बघा ह्याचं उत्तर काय येणार 9/14. याचं उत्तर येणार 0.6428 5 7 1 आणि 4 ते 1 या अंकांच्या डोक्यावर आडवी रेषा. तर लक्षात ठेवा 6च्या डोक्यावर येणार का नाही, कारण 4 2 8 5 7 1 एवढ्याच अंकांची परत पुनरावृत्ती होत जाईल, त्यामुळे फक्त याच अंकांच्या डोक्यावर बार येईल. त्यानंतरचं उदाहरण आहे बघा ऋण 103/5. ऋण 103ला आपल्याला 5ने भागावायचं आहे. तर अगोदर आपण 103ला 5ने भागून घेऊ. तर 5ने बघा अगोदर या दोन संख्यामध्ये भाग जातो. 5 1 5 आणि 5 2 10. 10मधून 10 गेले, उरले किती 0. त्यानंतर इथं 3 आहे म्हणून आपण 3 घेऊ. पण 5मध्ये 3ने भाग जातो का नाही, तर अगोदर आपण शून्याने भागून घेऊ. मग तर 5 शून्याने भागल्यास उत्तर किती येईल 3. त्यानंतर आपण इथं दशांश अपूर्णांक घेऊ. दशांश अपूर्णांक घेतल्यामुळे आपल्याला परत दशांश अपूर्णांक लिहून घ्यायचा आहे. दशांश अपूर्णांकानंतर आपण किती पण शून्य घेऊ शकतो, त्यामुळे परत आपण इथं 0 घेतलं. इथं 0 घेतल्यामुळे आपण इथं पण 0 लिहिणार. आता संख्या काय झाली 30. 30मध्ये 5ने भाग जातो का, तर 30मध्ये 5ने निशेष भाग जातो. 6 5 30. 6 5 30. 30मधून 30 गेले, बाकी किती राहिले 0. म्हणजे यामध्ये निशेष भाग जात आहे. तर उत्तर किती आहे बघा ऋण 103/5. याचं उत्तर आपल्याला मिळतं आहे 20.6. परंतु ऋणसंख्या आहे त्यामुळे उत्तर पण ऋण येईल, म्हणून ऋण 20.6 हा या प्रश्नाचं उत्तर होणार. नंतरचं उदाहरण आहे ऋण 11/13. मग 11ला आपल्याला 13ने भागून घ्यावायचं आहे. 11मध्ये 13ने डायरेक्ट भाग जातो का, तर नाही जात, म्हणून अगोदर शून्याने भाग देऊ. शून्याने भाग दिल्यास बघा उत्तर किती येईल 11. त्यानंतर आपण दशांश अपूर्णांक देऊ. भागाकारात पण दशांश अपूर्णांक जाईल. अपूर्णांकात आपण किती पण 0 लिहू शकतो, ते आपण 0 घेतलं. इथं 0 घेतल्यामुळे इथं पण आपला 0 येईल. तर बघा आता कितीने भाग जाणार, तर 8ने भाग जाणार. 13 8 104. मग 110मधून आपण 104 वजा केले, उरले किती 6. त्यामुळे परत आपण शून्याने भाग देऊ. संख्या काय होईल 60. मग 60मध्ये 13ने भाग जातो का, तर 4ने भाग जातो. 13 52. 13 52. 60मधून 52 वजा झाले, उरले किती 8. परत आपण शून्याने भाग देऊ. आता संख्या काय झाली 80. आता 6ने भाग जाणार. 13 छकून 78. 80मधून 78 गेले, उरले किती 2. परत शून्याने भाग देऊ. संख्या काय झाली 20. मग परत कितीने भाग जाणार, तर 1ने भाग जाणार. 13 1 13. 20मधून 13 वजा झाले, उरले किती 7. परत शून्याने भाग देऊ. संख्या काय झाली 70.
त्यामुळे 5ने भाग जाणार. 13 पंचे 65. 13 पंचे 65. 70 मधून 65 गेले, उरले किती? 5. परत 0ने भाग देऊ. संख्या काय झाली? 50. आता कितीने भाग जाणार? तर 3ने भाग जाणार. 13 त्रिक 39. 50 मधून 39 गेले, उरले किती? 11. 11 मध्ये भाग जातो का? नाही. तर परत आपण एक 0 घेऊ. आता संख्या काय झाली? 110. मग 110 मध्ये कितीने भाग जाणार? तर परत 8ने भाग जाणार. 13 आठी 104. मग 110 मधून 104 गेले, उरले किती? 6. परत आपण 0ने भाग दिलं तर किती होणार? 60. म्हणजे यामध्ये बघा, इथून अंकांची पुनरावृत्ती होत आहे. इथून अंकांची पुनरावृत्ती होत आहे, त्यामुळे याचं उत्तर काय येणार? तर मग 0.846153 आणि यांच्या डोक्यावर आडवी रेषा. म्हणून ऋण 11/13 याचं उत्तर काय होणार? तर संख्या ऋण आहे म्हणून ऋण 0.846153 आणि यांच्या डोक्यावर आडवी रेषा. तर अशा प्रकारे आपला सराव संच 1.3 सोडवून झालेला आहे. तर या सराव संचामधील प्रश्नांची उत्तरे तुम्हाला समजली असतील तर या व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ तुमच्या मित्रांना आपण शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.